उपवासासाठी एअर फ्रायरमध्ये रताळ्याचे एक काप बनवूया। रताळे स्वच्छ धुवून आपण याचे काप बनवून घेतले आहेत। एअर फ्रायर 180 डिग्रीवर 2 मिनिटांसाठी आपण प्रीहीट करून घेत आहोत। रताळ्यांवर ब्रशच्या सहाय्याने आपण तेल लावून घेत आहोत आणि चवीसाठी मीठ आणि लाल तिखट त्यावर मी भुरभुरला आहे। थोडासा चाट मसाला आणि काळी मिरी पूडसुद्धा आपण यात घातली आहे। एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये मी हे रताळ्याचे काप छान लावून घेतले आहेत आणि ही बास्केट आपण एअर फ्रायरमध्ये लावत आहोत। 200 डिग्री सेंटीग्रेड 15 मिनिटांसाठी मी एअर फ्रायरचं टेम्परेचर सेट केलं आहे। 4-5 मिनिटांनंतर आपण हे बाहेर काढून उलटसुद्धा करून घेत आहोत, म्हणजे दोन्ही बाजूंनी काप आपले छान भाजले जातील आणि या एअर फ्रायरमध्ये हे काप इव्हनली भाजले जातात। तव्यावर थोडे चटके लागू शकतात आणि सारखं बघत राहावं लागतं आणि हे छान क्रिस्पीसुद्धा होतात। एअर फ्रायरचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तळण्यामध्ये जे कॅलरीज तयार होतात तेवढ्या कॅलरीज यामध्ये तयार होत नाही। यामधील विटॅमिन्स बऱ्यापैकी शाबूत राहतात। खाली दिलेल्या लिंकवरून तुम्हीसुद्धा एअर फ्रायर मागवून घ्या। टेस्टी हेल्दी रेसिपीज बनवा आणि हेल्दी रहा। बाय।